नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दारणा आणि गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलाय। त्यामुळे चांदोरी, सायखेडा, करंजगाव, शिंगवे तसेच गोदाकाठच्या विविध गावांना मोठ्या प्रमाणात या पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। या पुराच्या पाण्यामुळे चांदोरी परिसरातील शेतीचंही मोठं नुकसान झालंय। तर खंडोबा महाराज मंदिर पटांगणामध्ये उभा असलेला टँकर हा ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहून गेल्याची तक्रारही काही नागरिकांनी केली आहे। दारणा आणि गंगापूर धरणामधून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नांदूर मधमेश्वर धरणामधून 45,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण साठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांदोरी, सायखेडा, करंजगाव, शिंगवे तसेच गोदाकाठच्या विविध गावांना पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पुष्कर भन्साळी यांनी। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून जी संततधार सुरू आहे त्यामुळे दारणा आणि गंगापूर या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळेच गोदावरी नदीला महापूर आल्याचं चित्र या ठिकाणी आहे। गोदावरी नदीमध्ये जे असलेलं हे खंडेराव महाराजांचं मंदिर आहे, त्या मंदिरालाही छतालाही पाण्याने स्पर्श केलेला आहे। तसेच या गोदावरी नदी पात्रात जी हेमाडपंथी मंदिरं आहेत त्याचे कळसही दिसेनासे झालेले आहे। चांदोरी या ठिकाणी गोदावरी नदी पात्राच्या किनारीला दशक्रिया विधीसाठी जो टँकर उभा केलेला होता तो पण या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे। तसेच 2 दिवसापासून संततधार सुरू असल्याने प्रशासनाकडून जो सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता त्याचा ग्रामपालिकेने कुठे नीट विचार केला नाही असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। पुष्कर भन्साळी, चांदोरी, निफाड। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून जी पावसाची संततधार चालू असल्यामुळे दारणा आणि गंगापूर धरणातून जो पाण्याचा विसर्ग केला गेलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीला प्रचंड प्रमाणात महापूर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर प्रशासनाने वेळोवेळी आदेश देऊनही या ठिकाणी चांदोरी ग्रामपालिकेने खंडेराव महाराज मंदिर पटांगणात जो टँकर लावलेला होता हा टँकर हलवला नाही। त्यामुळे पाण्याचा जो फ्लो आला आणि त्या पाण्यामध्ये हा टँकर वाहून गेलेला आहे। आम्ही स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी रात्री हा टँकर काढण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, पण धार पडली असल्यामुळे आम्ही त्या टँकरला वाचू शकलो नाहीत। परिणामी जे आता हे टँकरचं नुकसान झालेलं आहे, या ग्रामपालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, हे मालमत्तेचं नुकसान संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्याकडून भरपाई करून घेण्यात यावी। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी पुष्कर भन्साळी, निफाड।